ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण बेसिक्स ऑफ सोलर पॉवर प्लांट बघितलं होतं. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, द बेसिक लेआउट ऑफ सोलर पॉवर प्लांट अँड द टाइप्स ऑफ सोलर पॉवर टेक्नॉलॉजी. राईट. तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की सोलर कलेक्टर हे तुमचे मेन कॉम्पोनंट्स आहे सोलर पॉवर प्लांटमध्ये, ज्यामध्ये तुमचं जे काही सनरेज आहे किंवा सोलर रेज आहे ते आपण एका सरफेसवरती, एका प्लेटवरती आपण कलेक्ट करतो असतो आणि त्यापासून आपण कन्वर्जन करतो असतो इलेक्ट्रिसिटीमध्ये. मग ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण ते कन्वर्जन करतो असतो. डायरेक्टली मध्ये आपण PV सोलर सिस्टीम यूज करतो असतो, फोटोलायटिक सिस्टीम. त्यामध्ये डायरेक्टली आपण सनरेज कलेक्ट केल्यानंतर त्याचं कन्वर्जन डायरेक्टली आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. आणि इनडायरेक्ट कन्वर्जनमध्ये तुमचं सोलर कलेक्टरवरती आपले सनरेज कलेक्ट करून त्याचं कन्वर्जन आपण हीट, देन स्टीम अँड फायनली इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट कन्वर्जन. ठीक आहे. सो कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. तर कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर जर आपण बघितलं तर व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर, राईट? सो वी हॅव टू डिस्कस इन दिस पॉइंट following content. First one is a basics of concentrating solar collector or introduction of concentrating solar collector. Then there are the different types of concentrating solar collector. First one is a parabolic throw system, then parabolic dish system, then power tower system, and last one is a stationary concentrating solar collector. त्यालाच आपण फ्रेशनल रिफ्लेक्टर सिस्टीम सुद्धा म्हणतो. ठीक आहे. Then the working of concentrating collector, throw system, dish system, then Fresnel or central receiver system, and last point बघणार आहोत आपण हे सर्व जे काही पॅराबोलिक पॉवर टॉवर किंवा पॅराबोलिक थ्रो सिस्टीम किंवा फ्रेशनल रिफ्लेक्टर सिस्टीम आहे त्यांचा कंपॅरेटिव्ह पॉईंट आपण लास्ट पॉईंटला बघणार आहोत. सो फर्स्ट वन इज अ introduction, right? So for applications such as air conditioning, central power generation, and numerous industrial heat requirement, flat plate collector generally cannot provide carrier fluid at a temperature sufficiently evaluated to be effective. जे काही फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे ते ह्या बाकीचे जे ॲप्लिकेशन्स जे आहे, एअर कंडिशनिंग असेल किंवा सेंट्रल पॉवर जनरेशन असेल किंवा काही हीट रिक्वायरमेंट असेल इंडस्ट्रीमध्ये, तर अशा केसमध्ये जे काही फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे तर तेवढी ती हीट किंवा ती कॅरी फ्युअर, ज्यामध्ये आपण लिक्विड किंवा लिक्विडमध्ये आपण वॉटर जे आपण कॅरियर यूज करतो, तर तो आपण फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये एवढं टेम्परेचर देत नाही. त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेटेड सोलर कलेक्टर त्या ठिकाणी ऑप्शन म्हणून यूज करतो. दे मे बी यूज ॲज अ फर्स्ट स्टेज हीट इनपुट डिव्हाइसेस. द टेम्परेचर ऑफ कॅरियर फ्लुइड इज देन बुस्टेड बाय अदर कन्व्हेन्शनल हीटिंग मीन्स. ठीक आहे. अल्टरनेटिव्हली मोर कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह कॉन्सन्ट्रेटेड सोलर कलेक्टर कॅन बी यूज. दिस collector that optically reflect and focus indicating solar energy on a small receiving area. ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर म्हणजे काय असतं? कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर सिस्टीम यूज अ मिरर और लेन्स टू कॉन्सन्ट्रेट अ लार्ज एरिया ऑफ सनलाइट ऑन टू अ रिसिव्हर अँड कॉन्सन्ट्रेटेड लाईट इज कन्वर्टेड इन टू हीट. हा एक मिरर असतो, सिंपल ग्लास असते. ती ग्लास किंवा तो जो काही मिरर किंवा तो जे काही लेन्स आहे ते लेन्स आपण अशा पद्धतीने फोकस करतो की ज्या पोझिशनला, ज्या अँगलला आपल्याला मॅक्झिमम सोलर रेज किंवा मॅक्झिमम सन रेज त्या ठिकाणी कलेक्ट होतील आणि त्या मिररवरती, त्या लेन्स थ्रू आपण ते सोलर कलेक्टरवरती ते सन रेज, सोलर रेज कलेक्ट करतो. अँड देन दॅट लाईट इज कन्वर्टेड इन टू हीट अँड देन फायनली दॅट हीट हॅव टू कन्वर्ट इन टू स्टीम अँड electricity, right? Then the main part is the types of concentrating solar collector. There are 4 basic types of concentrating solar collector. First one is a parabolic throw system, then next one is a parabolic dish system, then power tower system, and last one is a Fresnel reflector system or stationary concentrating collector. आता पॅराबोलिक थ्रो, पॅराबोलिक डिश, पॉवर टॉवर सिस्टीम जे आहे त्यांचं कन्स्ट्रक्शन बेसिकली कसं असतं ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. फर्स्ट वन इज अ पॅराबोलिक थ्रो सिस्टीम. आता हे जे काही नाव आहे पॅराबोलिक थ्रो सिस्टीम, त्याचं जर नावाचं जर कन्स्ट्रक्शनशी जर आपण कम्पेअर जर केलं तर यावरती तुम्हाला ही फिगर दिसते, फिगर नंबर 1. तर त्याचा जो काही शेप आहे, त्या मिररचा जो काही शेप आहे, त्या रिसिव्हरचा जो काही शेप आहे, त्या लेन्सचा जो काही शेप आहे
तो पॅराबोलिक शेप आहे. कुठल्या टाईपचा आहे? पॅराबोलिक शेप आहे, सेमी पॅराबोलिक. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला पॅराबोलिक थ्रो सिस्टीम म्हणतो. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बघितलं तर पॅराबोलिक थ्रो आर डिव्हाइस दॅट आर शेप लाईक द लेटर यू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं सेमी पॅराबोलिक शेप मध्ये असतं, त्यामुळे आपण त्याला पॅराबोलिक थ्रो सिस्टीम म्हणतो. द थ्रू कॉन्सन्ट्रेटेड सनलाइट ऑन टू अ रिसिव्हर ट्यूब दॅट इज पोझिशन अलॉंग द फोकल लाईन ऑफ द थ्रो. ठीक आहे, तो जो काही तुमचा जो काही फोकल आहे किंवा जो काही रिसिव्हर आहे तो अशा पद्धतीने आपण अँगल किंवा सेट केलेला असतो ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम सनरेज कलेक्ट होते. ठीक आहे. समटाइम अ ट्रान्सपरंट ग्लास ट्यूब इन्व्हॉल्व्स इन द रिसिव्हर ट्यूब टू रिड्यूस हीट लॉसेस. काही वेळेस हीट लॉसेस रिड्यूस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ट्रान्सपरंट ग्लास सुद्धा त्या ठिकाणी यूज करत असतो. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शन मध्ये जर बघितलं, दिस कलेक्टर कन्सिस्ट ऑफ मेनी पॅराबोलिक थ्रू शेप मिरर अरेंज इन अ पॅरलो विच इज कलेक्टेड द सोलर रेडिएशन फॉलिंग ओव्हर द एरिया ऑफ रिफ्लेक्टिंग सरफेस. ठीक आहे. नंबर ऑफ जे काही पॅराबोलिक थ्रो शेपचे जे काही मिरर आहे, तुम्हाला दुसऱ्या डायग्राम मध्ये दिसतच आहे की डिफरंट पॅराबोलिक शेपचे जे काही मिरर आहे ते आपण पॅरल मध्ये कनेक्ट केलेले असतात आणि थ्रू अ ऍब्सॉर्बर थ्रू अ रिसिव्हर ते आपण मिरर वरती त्या ठिकाणी सनरेज हे कलेक्ट करतो. ऍब्सॉर्बर इज प्लेस अलॉंग द फोकल ऍक्सिस. हा जो ब्लॅक कलरचा जो दिसतोय तुम्हाला तो तुमचा रिसिव्हर आहे, तो त्याच्या सेंट्रल पॉइंटला आपण त्या ठिकाणी लोकेट केलेला असतो. ठीक आहे, तो रिसिव्हर सनरेज कलेक्ट करतो आणि तो कुठे रिफ्लेक्ट करतो? त्या मिरर वरती. द पॅराबोलिक थ्रो रिफ्लेक्टेड हॅव बीन मेड ऑफ अ ग्लास बेस मॉडेल विथ सिल्वर पॉलिमर और हायली पॉलिश अल्युमिनियम. एक तर ते तुमचं पॉलिमरचं किंवा अल्युमिनियमचं ते कन्स्ट्रक्शन असतं. ते जे काही मिरर्स असतात, जे काही कलेक्टरचं असतात, ते तुमचे रिफ्लेक्टर ज्याला आपण म्हणतो ते काय असतं, एक तर पॉलिमरचे असतं किंवा अल्युमिनियमचे असतात. द ओरिएंटेशन ऑफ द थ्रो टाईप कलेक्टर इज केप्ट इन द ईस्ट वेस्ट और नॉर्थ साऊथ डायरेक्शन. ईस्ट आणि वेस्ट, ईस्ट आणि वेस्ट ह्या डायरेक्शन जनरली आपण ते जे काही पॅराबोलिक थ्रो जे आहे ते आपण त्याचं डायरेक्शन ईस्ट वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट या डायरेक्शनने आपण ते मिरर फोकल करत असतो. का बरं? त्या डायरेक्शनने आपल्याला मॅक्झिमम अमाऊंट जे आहे किंवा मॅक्झिमम सनरेज जे आहे ते आपण कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. द टेम्परेचर ॲट द रिसिव्हर कॅन रीच 400 डिग्री सेल्सिअस अँड प्रोड्यूस सिस्टीम फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. In California, multi-megawatt power plant were built using a parabolic throw combined with a gas turbine. हे बघ, हा जो काही प्लांट आहे कॅलिफोर्नियाचा तो तुम्हाला तुमच्या डायग्राम मध्ये दिसतो आहे. नंबर ऑफ जे काही पॅराबोलिक थ्रोचे जे काही मिरर आहे ते पॅरल मध्ये आपण कनेक्ट करून तर त्यावरती आपण सनरेज कलेक्ट करून आणि त्याचं कन्वर्जन आपण स्टीम मध्ये किंवा गॅस मध्ये करून ठीक आहे फायनल स्टीमचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये करत असतो. तर यामध्ये एवढंच लक्ष द्यावं की याचा जो काही मिररचा जो शेप आहे तो पॅराबोलिक शेप मध्ये असतो. ठीक आहे. आणि जो काही रिसिव्हर आहे तो ऍब्सॉर्बर, हा ब्लॅक पॉईंटचा जो ऍब्सॉर्बर दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये, एक नंबरच्या डायग्राम मध्ये, त्याला आपण रिसिव्हर किंवा ऍब्सॉर्बर म्हणत असतो. तो सेंट्रल लोकेशनला असतो त्या मिररच्या. ठीक आहे. आणि त्या थ्रू आपण त्या ठिकाणी त्या मिररवरती तुमचे ते सनरेज कलेक्ट होतात आणि ते कुठे जातं? तुमच्या रिसिव्हरला. ठीक आहे. Cost projection for throw technology are higher than those for power tower and dish engine system. जे पुढचे जे टाइप्स आहे पॉवर टॉवर आणि डिश सिस्टीम त्याच्या कंपॅरिझन मध्ये याची जी काही कॉस्ट आहे ती जास्त आहे. ड्यू टू द लार्ज पार्ट ऑफ द लोअर सोलर कॉन्सन्ट्रेशन अँड हेन्स लोअर टेम्परेचर अँड इफिशियन्सी. ठीक आहे, ती इफिशियन्सी कमी आहे आणि जो पार्ट आहे तो पण जास्त आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ह्या सिस्टीमची पॅराबॉलिक थ्रो सिस्टीमची ती जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर टाइप्स. देन नेक्स्ट वन इज अ पॅराबॉलिक डिश सिस्टीम. आता याचं जर एक सिंपल एक्झाम्पल जर सांगायला गेलं तर आपण आपली जी केबल किंवा डिश जी असते टीव्हीसाठी जी काही आपण डिश यूज करतो ना, टाटा स्कायची किंवा दुसऱ्या कंपनीची जी काही डिश टीव्ही असते तर सेम कन्स्ट्रक्शन या डिशचं असतं. फक्त त्याचा जो काही एरिया आहे
तो सरफेस एरिया तो जास्त असतो. त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते थोडं मोठं असतं आपल्या नॉर्मल डिशपेक्षा, टीव्हीच्या डिशपेक्षा. तर तेवढं सेम कन्स्ट्रक्शन समजा, आणि जो ऍब्सॉर्बर आपण किंवा जे सिग्नल आपण कॅच करतो ना, टीव्हीचे सिग्नल, तर ते टीव्हीच्या सिग्नलसाठी तिथे सुद्धा एक रिसिव्हर असतो. तर सेम रिसिव्हर ह्या डिशवरती असतो. सेम कन्स्ट्रक्शन, एकदम सेम टू सेम कन्स्ट्रक्शन आहे, फक्त डिझाईन याची थोडी जास्त मोठी असते. ठीक आहे. पॅराबोलिक डिश सिस्टीम, आता याचा शेप पूर्ण पॅराबोलिक असतो, पूर्ण पॅराबोलिक असतो डिश टाईप, त्यामुळे त्याला नाव दिलं आपण पॅराबोलिक डिश सिस्टीम. पॅराबोलिक डिश कलेक्टर इज सिमिलर इन अपियर टू अ लार्ज सॅटेलाइट डिश. लक्षात, जी आपली सॅटेलाइटची डिश असते ना, आपल्या केबल किंवा टीव्हीचे जे सिग्नल ज्या ठिकाणून येतात, केबल ऑपरेटर, जर तुम्ही कधी जर बघितलं केबल ऑपरेटर किंवा केबल ऑपरेटर स्टेशन जर बघितलं, त्या ठिकाणी हे सॅटेलाइट डिश असतात. त्या सॅटेलाइट डिश सारखंच ही तुमचे जे काही सोलर कलेक्टर्स आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोलर कलेक्टर, त्याचं डिझाईन असतं. बट हॅज अ मिरर लाईक रिफ्लेक्टर अँड अब्सॉर्बर ॲट अ फोकल पॉईंट. त्या ठिकाणी जसं रिसिव्हर असतो आपल्या सॅटेलाइट डिशला, तशा पद्धतीने ते फोकल पॉईंट असतो त्याच पोझिशनला. इट इज यूज अ ड्युएल ॲक्सिस सन ट्रॅकर. ऑटोमॅटिक ट्रॅकर सुद्धा असतं. ज्या पद्धतीने सन रॅडिएशन जिकडे किंवा सनची पोझिशन ज्या पद्धतीने चेंज होते, त्या पद्धतीने याचं जे काही ट्रॅकिंग आहे ते सुद्धा ऑटोमॅटिकली चेंज होतं, आणि मॅक्झिमम सनरेज आपण त्या ठिकाणी कलेक्ट करत असतो. कन्स्ट्रक्शन मध्ये जर आपण बघितलं तर पॅराबोलिक डिश सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ पॉइंट फोकस कलेक्टर which is concentrated type, right? And the solar system, parabolic system, is parabolic shape in the form of dish that reflects solar radiation onto a receiver mounted at a focal point. त्या डिश वरती एक रिसिव्हर असतो. ठीक आहे. देन रिफ्लेक्टर ट्रॅक द सन इन अ 2 ॲक्सिस. रिफ्लेक्टर जो आहे तो सन रेडिएशन ट्रॅक करतो 2 डायरेक्शननी. त्याची डायरेक्शन सुद्धा आपण चेंज करू शकतो अकॉर्डिंग टू द सन पोझिशन. It has a modular collector and receiver unit. This type of collector construction allow achieve higher concentration ratio. सर्व टाईपच्या रिफ्लेक्टर, कॉन्सन्ट्रेटेड रिफ्लेक्टर सिस्टीम पेक्षा याचं जर कम्पेअर जर केलं तर पॅराबोलिक डिश सिस्टीमचा जो काही सरफेस एरिया आहे मिररचा तो जास्त असतो. त्यामुळे आपण मॅक्झिमम अमाऊंटचे जे काही सन आहे किंवा सनरेज आहे ते आपण कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. A parabolic dish system uses a computer to track the sun and concentrated sun rays onto a receiver located at the focal point in the front of the dish. ठीक आहे. कम्प्युटराइज सिस्टीम असते की ज्या पद्धतीने आपण ट्रॅकिंग सिस्टीम ही चेंज करू शकतो. इन सम सिस्टीम a heat engine such as Stirling engine is linked to the receiver to generate electricity. ठीक आहे. The parabolic dish system can reach 1000 degrees Celsius at the receiver and achieve highest efficiency for converting solar energy to electricity in the small power capacity range. कमी कॅपॅसिटी मध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट आपण बाय युजिंग सोलर डिश सिस्टीम थ्रू आपण करू शकतो. ह्या टाईपच्या सोलर कलेक्टर थ्रू आपण करू शकतो. त्याला म्हणतो आपण पॅराबोलिक डिश सिस्टीम. त्याचे एक कन्स्ट्रक्शन पण दिले बघा डायग्राम मध्ये, फिगर नंबर 3.2.3 सोलर डिश स्टर्लिंग इंजिन. ठीक आहे. ही पॅराबोलिक शेप मध्ये तुमचे हे मिरर दिसत आहे. हा जो दिसतोय ब्लॅक मध्ये तुमचा, तो तुमचा फोकल पॉइंट आहे. ठीक आहे. सनरेज तुमच्या ह्या मिरर वरती येतात. ठीक आहे. या मिरर वरून ते रिफ्लेक्ट होऊन कुठे जातं तुमच्या ह्या रिसिव्हर कडे, आणि रिसिव्हर थ्रू तुमच्या ते त्याचं कन्व्हर्जन आपण करतो हीट मध्ये. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज अ पॉवर टॉवर सिस्टीम. आता याचं नाव का बरं पॉवर टॉवर दिलेलं आहे तर तुम्हाला त्याच्या ब्लॅक कलरचा हा टॉवर आहे. त्या टॉवर वरती हा रिसिव्हर दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. आणि हे जे काही ग्राउंड फ्लोअर आहे किंवा ग्राउंड सरफेस आहे त्यावरती नंबर ऑफ तुम्हाला मिरर दिसत आहे बघा. 1 2 3 ह्या साईडने आणि 4 ह्या साईडने. ठीक आहे. ह्या मिरर वरती तुमचे हे सनरेज काय करतो आपण कलेक्ट करतो आणि ते तिथून रिफ्लेक्ट होऊन कुठे जातं तुमच्या ह्या रिसिव्हरला. ठीक आहे. इकडचे 4 मिरर, इकडे 3 मिरर, हे अशा डायरेक्शनने आपण सेट केलेले असतं ज्या डायरेक्शनला आपल्याला मॅक्झिमम सनरेज सन रेडिएशन हे आपण कलेक्ट करू शकतो.
आणि ते कलेक्ट झाल्यानंतर ते रिफ्लेक्ट करतो आपण ह्या रिसिव्हरवरती आणि देन त्याचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. Heliostatic use of field of dual axis sun tracker that direct solar energy to a large absorber located on a tower. To date, the only application for the heliostatic collector in power generation in system called at the power tower. त्याचं जर कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर सोलर पॉवर टॉवर इट ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रल रिसिव्हर कलेक्टर, त्याला आपण दुसरं नाव पण असं देऊ शकतो, सेंट्रल रिसिव्हर कलेक्टर. कन्स्ट्रक्शन मध्ये जर आपण बघितलं, रिफ्लेक्टर कॅन ऍडजस्ट टू ट्रॅक द सन इन्स्टेंट ऑफ टॉवर. ठीक आहे. वर्किंग, द रिसिव्हर इज लोकेटेड ॲट द टॉप ऑफ द टॉल टॉवर. जो का तुमचा रिसिव्हर आहे तो त्या टॉवरच्या टॉपला आपण त्या ठिकाणी काय केलं असतो, सेट केलेला असतो. द सोलर रेडिएशन फॉल ऑन अ मिरर, जे काही सन रेज आहे ती कुठे कलेक्ट करतो आपण, मिररवरती. and those are reflected from focus on to a receiver आणि ते सनरेज आपण रिफ्लेक्ट करतो तुमच्या रिसिव्हरवरती. इन अ सोलर पॉवर सिस्टीम, रिसिव्हर इज अ टॉप ऑफ द टॉवर इन विच फ्लुइड इज हिटेड बाय कॉन्सन्ट्रेटिंग सनलाइट. आणि त्या रिसिव्हरमध्ये जे काही फ्लुइड असतं, जे काही वॉटर असतं ते आपण हिट करतो आणि ती हिट एनर्जी आपण कन्वर्ट करतो स्टीममध्ये. This heat energy is used to make high temperature steam for a power generation or can be stored. ती स्टीम आपण एक तर स्टोअर पण करू शकतो किंवा त्याचं डायरेक्ट आपण त्या स्टीमचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करू शकतो. तर याचं नाव पॉवर टॉवर का दिलंय, तर तुमचा जो काही रिसिव्हर आहे तो त्या टॉवरवरती आपण टॉपला सेट केलेला असतो. ठीक आहे. त्यामुळे आपण त्याला पॉवर टॉवर सिस्टीम म्हणतो. हे बघा ऍक्च्युअल डायग्राम आहे. मध्ये तुम्हाला सेंटरला एक टॉवर दिसतोय, त्याच्यावरती टॉपला तुम्हाला एक रिसिव्हर दिसतोय आणि तुमच्या साईडला मिरर दिसत आहे. त्या मिररवरती तुमचे सनरेज कलेक्ट होतात आणि ते रिफ्लेक्ट होतात तुमच्या रिसिव्हरवरती. अ पॉवर टॉवर हॅज अ फील्ड ऑफ लार्ज मिरर दॅट फॉलोज द सन पाथ अक्रॉस द स्काय. त्यांची पोझिशन अशी असते त्या मिररची की ज्या डायरेक्शन आपल्याला मॅक्झिमम सनरेज कलेक्ट करता येतील. द मिरर कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट ऑन टू अ रिसिव्हर ऑन अ टॉप ऑफ हाय टॉवर. तो रिसिव्हर तुमच्या त्या उंच टॉवरवरती टॉपला सेट केलेला असतो. कम्प्युटर कीप द मिरर अलाइन सो द रिफ्लेक्टर रेज ऑफ द सन आर ऑलवेज एम ॲट द रिसिव्हर. अशा पद्धतीने ते मिरर किंवा ते टॉवर असा सेट केलेला असतो का ज्या सनरेज आपण त्या मिररवरती कलेक्ट करतो ते डायरेक्टली तुमच्या रिसिव्हरवरती मॅक्झिमम अमाऊंटमध्ये कलेक्ट झाले पाहिजे, अशा पद्धतीने त्याचं सेटअप असतो किंवा त्याचा अँगल असतो सेट केलेला. द टेम्परेचर वेल अबाव 1000 degrees Celsius can be reached. High pressure steam is generated to produce electricity. The power tower system is shown in figure. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो पॉवर टॉवर सिस्टीम. देन लास्ट टाइप आहे तुमचा स्टेशनरी कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. The stationary concentrating solar collector is compound parabolic reflector and flat reflector for directing solar energy to accumulating absorber to approach through wide acceptance angle. The wide acceptance angle for this reflector eliminated the need of sun tracker. यामध्ये स्टेशनरी असतं, जे काही सोलर कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर असतं हे स्टेशनरी असतं. त्याची जे काही ट्रॅकिंग सिस्टीम आहे की त्यांचा जो अँगल आहे तो फिक्स असतो. ठीक आहे. The working of concentrating solar collector. The solar cell which is used light to produce electricity concentrating solar power system generate electricity with heat. ठीक आहे. आता ही सिस्टीम पूर्ण जे काही कलेक्टर आपण बघितले तर त्या डिशच्या किंवा त्या मिररच्या टाइप्सनुसार डिफरंट टाइप्स पडलेले होते. कोणकोणते टाइप्स होते? पॅराबोलिक थ्रो सिस्टीम, सोलर पॉवर सिस्टीम आणि पॅराबोलिक डिश सिस्टीम. लास्ट वन इज अ फिक्स किंवा लिनियर फ्रेशनर कलेक्टर. ठीक आहे. तर त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे किंवा वर्किंग काय आहे? सिम्पल तुमचे जे मिरर आहे जे सेट केलेलं असतं आपण सनच्या डायरेक्शनने, तर त्या मिररवरती आपण जे काही सनरेज आहे सोलर रेडिएशन्स आहे ते आपण कलेक्ट करतो आणि तिथून ते रिफ्लेक्ट करून आपण तुमच्या त्या रिसिव्हरवरती आपण काय करतो असतो, रिफ्लेक्ट करून ते आपण कलेक्ट करून त्याचं कन्वर्जन आपण हीटमध्ये आणि फायनली स्टीममध्ये करून त्या स्टीमचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करत असतो. ठीक आहे. देन ही बघ ही थ्रो सिस्टीम जी आपण पहिल्यांदा बघितली ना, पॅराबोलिक थ्रो सिस्टीम. दिस सोलर कलेक्टर यूज मिरर पॅराबोलिक थ्रो टू फोकस द सन एनर्जी
to a fuel carrying receiver tube located at the focal point of a parabolic curve. ठीक आहे, ही पॅराबोलिक थ्रो पहिली जी सिस्टीम आपण बघितली ती ही पॅराबोलिक थ्रो सिस्टीमचं कन्स्ट्रक्शन दिसतंय तुम्हाला. हा रिसिव्हर दिसतोय आणि ही ब्लॅक कलरची तुमचे ही हा तुमचा कलेक्टर आहे किंवा रिसिव्हर आहे. ठीक आहे. देन डिश सिस्टीम, ही बघा ही डिश सिस्टीम आहे, पॅराबोलिक डिश सिस्टीम दिसते. त्याच्या सेंटरला तुमचा हा फोकल पॉईंट आहे किंवा रिसिव्हर आहे. ठीक आहे. तरी ह्या मिररवरती तुमची ही सनरेज कलेक्ट होतात, ते कुठं जातं तुमच्या ह्या रिफ्लेक्ट होऊन ह्या रिसिव्हरवरती कलेक्ट होतात. त्यापासून आपण हीट तयार करतो आणि ती हीट आपण स्टीम मध्ये कन्वर्ट करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो. त्यानंतर ही आहे तुमची सेंट्रल रिसिव्हर सिस्टीम. ठीक आहे. बघा ही सिस्टीम म्हणजे हा तुमचा समजा इथे पॉवर टॉवर आहे किंवा पॅराबोलिक डिश सिस्टीम आहे. त्यानंतर हा रिसिव्हर आहे, हा टॉवर आहे. ठीक आहे. त्यानंतर त्या टॉवर ह्या रिसिव्हरवरती आपली जे काही सनरेज आहे सन रेडिएशन कलेक्ट करतो आणि त्याचं कन्वर्जन आपण हीटमध्ये करतो. ठीक आहे. त्या हीट पासून आपण स्टीम जनरेट करतो आणि ही स्टीम जनरेट झाली ही कुठे जातो आपण टर्बाईनला. टर्बाईनच्या शाफ्टशी आपण अल्टरनेटर शाफ्ट कपल केला असतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ग्रिड थ्रू तुमच्या कंझ्युमर एंडला जाते. ठीक आहे. त्यानंतर ही जी हीट आहे किंवा ही स्टीम आहे ती परत आपण कंडेन्सरला देतो, ती कंडेन्स करतो, त्याचं परत वॉटर फॉर्म मध्ये कन्वर्जन करतो आणि ते वॉटर आपण परत हीट जनरेट करण्यासाठी किंवा स्टीम जनरेट करण्यासाठी आपण यूज करतो. आता कम्पॅरेटिव्ह आपल्याला बघायचं आहे, ज्या तिन्ही सिस्टीम आपण बघितल्या, पॅराबोलिक थ्रो, डिश सिस्टीम आणि पॉवर टॉवर सिस्टीम. आता साईज जर बघायला जर गेलं तर साईजच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये तुमचं पॅराबोलिक डिश सिस्टीम आहे 30 ते 320 मेगावॅट पर्यंत आपण पॅराबोलिक थ्रो सिस्टीम यूज करू शकतो, 320 मेगावॅट. त्यानंतर डिश सिस्टीम जे आहे 5 ते 25 किलोवॅट पर्यंत आपण यूज करू शकतो. त्यानंतर पॉवर टॉवर सिस्टीम आहे ती 10 ते 200 मेगावॅट पर्यंत आपण पॉवर टॉवर सिस्टीम जी आहे ती आपण यूज करू शकतो ऍक्च्युअल मध्ये. ऑपरेटिंग टेम्परेचर 390 आणि मिनिमम दिलेले त्यांनी 734 पर्यंत. मॅक्झिमम टेम्परेचर दिले 790 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आणि जे 734 आहे ते मायक्रोफॅरेड मध्ये दिलंय, तर आपण डिग्री सेल्सिअस मध्येच बघू. 390 डिग्री सेल्सिअस पॅराबोलिक थ्रोचा आहे, डिशचा आहे 750 डिग्री सेल्सिअस आणि पॉवर टॉवरचा आहे 565 डिग्री सेल्सिअस. तर सर्वात जास्त इफिशियन्सी कोणाची दिसते बघा, डिश सिस्टीमची. सोलर डिश सिस्टीम जी आहे त्याची इफिशियन्सी किंवा त्याचं टेम्परेचर आपल्याला दिसतं आहे 750 डिग्री सेल्सिअस. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढे आपण जास्त हीट जनरेट करू शकतो आणि तेवढी जास्त हीट तेवढं आपण स्टीम मॅक्झिमम जनरेट करू शकतो. आणि स्टीम मॅक्झिमम असेल किंवा प्रेशर स्टीमचं जास्त असेल तर आपण इलेक्ट्रिसिटी जास्त जनरेट करू शकतो. म्हणजे इफिशियन्सीचं जर कम्पेअर करायला गेलं तर सर्वात जास्त इफिशियन्सी ही तुमची पॅराबोलिक डिश सिस्टीमची आहे, लक्षात राहू द्या. अॅन्युअल कॅपॅसिटी फॅक्टर 23 ते 50%, 25%, 20 to 70%. पीक इफिशियन्सी, मॅक्झिमम इफिशियन्सी, पीक म्हणजे पीक पॉईंटची इफिशियन्सी 20% पॅराबोलिक थ्रोची आहे. आताच सांगितलं की सर्वात जास्त इफिशियन्सी तुमची पॅराबोलिक डिश सिस्टीमची आहे, ती किती दिलेली आहे 29% आणि पॉवर टॉवरची दिली 23%. ठीक आहे. कमर्शियल स्टेटस, कमर्शियल स्केल अप प्रोटोटाइप, डेमॉन्स्ट्रेशन आणि अवेलेबल डेमॉन्स्ट्रेशन. ठीक आहे. कमर्शियल स्टेटस आहे, ठीक आहे, तो पॉईंट आपला कम्पॅरेटिव्हचा नाही आहे. तर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट रिस्क सर्वात जास्त तुमचे पॅराबोलिक डिश सिस्टीम मध्ये आहे. स्टोरेज अवेलेबल, बॅटरी स्टोरेज डिश मध्ये आपण अवेलेबल करू शकतो, लिमिटेड आहे तुमच्या पॅराबोलिक मध्ये आणि पॉवर टॉवर मध्ये आपण अवेलेबल करू शकतो, पण सर्वात जास्त अवेलेबिलिटी आपण डिश मध्ये करू शकतो. हायब्रिड डिझाईन, हायब्रिड आपण तिन्ही सिस्टीमला आपण हायब्रिड मध्ये कन्वर्ट करू शकतो. हे झालं तुमचे कम्पॅरेटिव्ह पॉईंट. त्यानंतर जर रिसिव्हर फ्लुइड म्हणजे ह्या ज्या काही सिस्टीम आहे पॅराबोलिक थ्रो, डिश सिस्टीम आणि पॉवर टॉवर सिस्टीम ज्या आहे, तर त्यामध्ये लिक्विड कोणकोणते असतात. ठीक आहे. तर पॅराबोलिक थ्रो मध्ये आपण जनरली ऑइल किंवा वॉटर यूज करतो. पॅराबोलिक थ्रो मध्ये आपण काय यूज करतो जनरली, ऑइल किंवा वॉटर. त्यानंतर सोलर पॉवर सिस्टीम मध्ये आपण वॉटर किंवा सॉल्ट वॉटर, मोल्टन सॉल्ट वॉटर किंवा ऑइल हे आपण यूज करू शकतो. त्यानंतर पॅराबोलिक डिश सिस्टीम मध्ये आपण एअर किंवा वॉटर. ठीक आहे. आता हे जे मीडियम सांगितलं ना, हे कशासाठी, आपण स्टीम तयार करण्यासाठी, हीट रिसिव्ह झाली तर तिचं कन्वर्जन स्टीम मध्ये करण्यासाठी ही आपण लिक्विड यूज करतो. पॅराबोलिक थ्रो मध्ये परत सांगतोय, पॅराबोलिक थ्रो मध्ये ऑइल किंवा वॉटर यूज करतो. सोलर पॉवर टॉवर मध्ये आपण
वॉटर, सॉल्ट वॉटर किंवा ऑइल यूज करतो. त्यानंतर पॅराबोलिक डिशमध्ये आपण एअर किंवा वॉटर यूज करत असतो. ठीक आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ that concentrated solar collector. First advantage is the higher delivering temperature and offer better efficiency. टेम्परेचर मॅक्झिमम भेटतं आपल्याला आणि इफिशियन्सी जास्त असते. रिडक्शन इन हीट लॉस एरिया, हीट लॉसेस कमी आहे. रिफ्लेक्टिंग सरफेस मटेरियल रिक्वायरमेंट इज लेस दॅन फ्लॅट कलेक्टर, फ्लॅट प्लेट कलेक्टरपेक्षा मटेरियल रिक्वायरमेंट हे कमी आहे. इट कॅन स्टोअर हीट ॲट अ हाय टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ एनर्जी स्टोरेज सिस्टीम. जी काही हीट आपण जनरेट करतो ती आपण स्टोअर करू शकतो. इट कॅन यूज पॉवर जनरेशन हिटिंग ॲप्लिकेशन. ही जी काही सिस्टीम आहे सोलर कलेक्टर सिस्टीम, तर ते आपण पॉवर जनरेशन किंवा हिटिंग ॲप्लिकेशनसाठी यूज करतो. पॅराबोलिक डिश सिस्टीम जी आहे तर ती आपल्या जवळ जर कुठे इन्स्टॉल केली, तुम्हाला जर एक्झाम्पल किंवा जर सांगायचं झालं तर शिर्डी आहे, शिर्डीला जे काही त्यांचं शिर्डी भोजनालय आहे, तर त्याच्यावरती टॉपला, त्याच्या रूफ टॉपला ही पॅराबोलिक डिश सिस्टीम यूज केलेली आहे. तिथे जर तुम्ही बघितलं तर सर्व ही पॅराबोलिक डिश सिस्टीम तुम्हाला दिसेल आणि त्या हीटवरतीच सर्व कुकिंग जे आहे तिथे त्या ठिकाणचं जे कुकिंग आहे ह्या हीटवरतीच होतं आणि तिथे जी सिस्टीम इन्स्टॉल केली आहे ती आहे तुमची पॅराबोलिक डिश सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोलर प्लांट. हाय इनिशियल कॉस्ट, कॉस्ट जास्त आहे. रेग्युलर मेंटेनन्स इज रिक्वायर्ड, मेंटेनन्स इज रेग्युलरली रिक्वायर्ड. इट इज नेसेसरी टू हॅव रिसिव्हर विथ अ ट्रॅकिंग सिस्टीम टू ट्रॅक सन. जी काही ऑटोमॅटिक ट्रॅकिंग सिस्टीम तुम्हाला मी सांगितली ती इसेन्शियल गरज आहे. त्यामुळे जे काही कॉस्टिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल, त्यानंतर त्याचं ऑपरेटिंग कॉस्ट असेल, स्किल वर्कर असतील, तर ते रिक्वायरमेंट असते. त्यामुळे हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. इट इज नेसेसरी टू हॅव रिसिव्हर विथ अ ट्रॅकिंग सिस्टीम टू ट्रॅक अ सन. ट्रॅकिंग सिस्टीम जे आहे ती आपल्याला गरजेची आहे कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टरमध्ये. ठीक आहे. तर हे टाईप्स होते कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टरचे: पॅराबोलिक थ्रो कलेक्टर, solar power tower, and last one is a parabolic dish collector. ठीक है.